मागील काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नाशिककरांना काल दुपारी आलेल्या पावसानं काहीसा दिलासा मिळाला. मात्र पहिल्याच पावसात शहरातील विविध भागातील उपनगरात पाणी साचलं. काठी गल्लीतील रस्त्याला तर अक्षरशः नदी स्वरूप आलं असल्याचं पाहायला मिळालं. तर तिडके कॉलनीतील नंदिनी मेडिकल समोर चारचाकी रस्त्यातच खचल्याचं समोर आलं. पहिल्याच पावसानं नाशिककरांची मोठी धांदल उडाल्यानं नाशिक महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचं पूर्णतः पितळ उघडं पडलं. काही ठिकाणी रस्त्यातच मोठी मोठी झाडं देखील पडल्यानं वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही झाडं एका बाजूला घेत वाहतुकीस मार्ग मोकळा करून दिला. तर कपालेश्वर मंदिर परिसरातील एका वाड्याची भिंत कोसळून एक जण जखमी झाल्याची घटना घडली. सध्या पावसाळा तोंडावर आलाय. असं असतानाही शहरात रस्त्यांचं खोदकाम सुरू आहे. प्रशासनानं तात्काळ रस्त्यांची पूर्तता करावी, अन्यथा अपघात झाल्यास प्रशासनाला जबाबदार धरलं जाईल असा इशारा नाशिककरांनी दिला. एकूणच काल झालेल्या केवळ अर्धा तास पावसानं नाशिक पालिका आणि विकास कामांचा पूर्णतः बोजवारा उडाला असल्याचं वास्तव समोर आलंय. त्यामुळे आता महापालिका प्रशासन रखडलेली कामं खोदकाम वेळेत पूर्ण करून नाशिककरांच्या अडचणीतून सुटका करणार का हे बघणं महत्वाचं आहे. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळेंसह इसाक कुरेशी, नाशिक.